तर राम राम मंडळी, आज आपण जाणार आहोत अहिल्यानगरला. माझं एक्झाम आहे. तर चला, आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे. आज काहीतरी नवीन दाखवणार आहे मी तुम्हाला. माझं लॉचा पेपर असल्यामुळे माझ्या मित्राला पिकअप करायला जाणार आहोत आपण त्याच्या गावामध्ये. वेट अँड वॉच गाईज. सध्या आलेलो आहे मी माझ्या मित्राच्या गावामध्ये. तर त्याला आपण पिकअप करणार आहोत, लगेच जाणार आहोत, त्याला कॉल वगैरे करणार आहेत. तर त्याला पिकअप की पाहू शकता, माझा मित्र ब्लॅक बॉय आलेला आहे, चॉकलेट बॉय, फोनवरती बोलत. चला, तर आपण फायनली निघणार आहोत. आता दुसरा मित्र आलेला आहे, तो ब्रश करत आलेला आहे. तर पाहू शकता, ह्याला पण चल म्हणलं होतं पण तो नको बोलला, कारण की मेडिकलवरती थांबा. गाईज, फायनली आपण निघलेलो आहेत, हायवेला लागलेलो आहोत आपल्या रूटला अहिल्यानगरला जाण्यासाठी. तर पाहू शकता, तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे मी. तर मित्रांनो, आता सध्या आपण आलेलो आहोत पाटोद्यामध्ये. पाटोदा पाहू शकता लांबून कसा दिसतो, तर आतमध्ये पण दाखवणार आहे. तर माझा मित्र बोलत होता की चहा वगैरे घेऊयात, आपण येत आहे. पण मित्राला म्हणलं की नको, आपल्याला खूप लांब जायचं आहे, उशीर होईल. पुढे गेल्यावरती नेक्स्ट स्टॉप घेऊयात आपण आणि चहा वगैरे नाश्ता वगैरे करूयात, कारण की 8:30 वाजता कुठलेच हॉटेल नाश्ता वगैरे चाय वगैरे चालू नसतं. तर काहीच पाहू शकता, आपण आलेलो आहोत आता पाटोद्यामध्ये. तर पाहू शकता की हॉटेल वगैरे कोणतेच दुकान वगैरे शॉप वगैरे चालू नाही. तर त्यासाठी मग आपण फास्टली निघणार आहोत, कारण की टू व्हीलरवरती रन आपल्याला काटायचं आहे. 150 किलोमीटरचं अंतर आहे आपल्यासाठी. आणि एक्झामचा टायमिंग आहे 11:30ला, रिपोर्टिंग टायमिंग आहे. त्यासाठी आपल्याला फास्टात फास्ट लवकरात लवकर निघून जायचं आहे. तर गाईज पाहू शकता. तर आपण आता सध्या प्रॉपरली पाटोद्यामध्ये आहेत. तर आपलं गाडी निघलेली आहे तर फायनली आपण आलेलो आहोत घाटाजवळ. पाहू शकता तुम्ही लुक कसा आहे बाहेरचा, वरचं वातावरणाचा वगैरे, निसर्गाचा. तर मित्राला बोलत होतो की हा पाऊस येऊ शकतो का, जर पाऊस आला तर खूप अवघड होईल, कारण की माझ्या मित्रासाठी रेनकोट वगैरे घेतलेले नव्हते. स्पेशली माझ्यासाठीच एक रेनकोट घेतलं होतं, कारण की ट्रॅव्हलमध्ये जर कुठे पाऊस वगैरे लागला तर त्याला न्यू रेनकोट घेऊन देणार होतो मी, कारण की तो सोबत आला ना माझ्यासाठी. तर पाहू शकता आपण घाटामध्ये आहोत. चला, तर व्ह्यूज पाहू शकता तुम्ही, खूप भारी आहे गाईज. कारण सौताडा वॉटरफॉलला जर आपण सध्या जायचं म्हणलं तर आपल्याकडे टाईम नाही आहे, बॅड टाईम आहे. नेक्स्ट टाईमला आपण सौताड्याला आपण जाऊन शूट वगैरे करणार. तर फायनली मित्र बोलत होता की नाश्ता वगैरे करू, भूक लागली आहे, चहा वगैरे घेऊया, तिथं नाश्ता चहा पाणी करू. तर गाईज पाहू शकता, मी इथं पाहिलं पण एक पण हॉटेल आम्हाला व्यवस्थित वाटलं नाही. पुन्हा नंतर मित्र बोलला की चल वापस रिटर्न इथे एक आहे. तर वापस रिटर्न फिरवली गाडी आम्ही. तर गेलोत गाईज आणि त्यांना बोललोत की काय आहे नाश्त्याला, काय काय आहे. तर ते काका बोलले की फक्त सध्या वडापाव वगैरे आहे, तर दुसरं बाकी काही नाश्त्याला नाही. मी पोहे वगैरे आहेत का विचारलं. फायनली आपण आता आपल्याला नाश्त्याचं हॉटेल सापडलेलं आहे चांगलं. आता पाहूया, तिथे हॉटेल शिव या हॉटेलला आपण थांबलेलो आहोत. इथे चहा वगैरे नाश्ता वगैरे घेणार आहोत आपण. फायनली गाईज माझा नाश्ता करून पण झालेला आहे. तर माझा मित्र मिसळपाव अजून खातच आहे. तर खूप दमानी जेवण असते त्याचा नाश्ता वगैरे. गाईज आता फायनली आम्ही नाश्ता वगैरे करून निघलेला आहोत अहिल्यानगरकडे. तर एक्झामचं टायमिंगपर्यंत जाऊ शकतो आम्ही, कारण की उशीर नंतर होणारे खूप खराब रस्ता आहे. तर पुढचं शूट वगैरे काय होणार नाही शक्यता, कारण की डायरेक्ट नेक्स्ट रिटर्न फिरलेलंच आम्ही दाखवणार आहोत. तर फायनली आपण रिटर्न फिरलेला होता. आता सध्या आपण आलेलो आहोत पाटोदापाशी, कारण की कॉलेजचं वगैरे शूट करायचं लक्षातच नाही नंतर, कारण टायमिंगच नव्हता. गेल्यावरती लगेच 11:30च्या दरम्यान पोहोचलो होतो आम्ही मित्रांनो. पेन कलरचा घ्यायचा होता, कारण की सगळे तयारी करून आम्हाला गेट नंबर 1ला पाठवलं होतं, कारण की 3rd गेट नंबरला उभं राहिलेलं होतं. तर आम्ही ट्रॅफिक गाईज एवढी जाम झालेली होती की नंतर वाटलं की एक्झामच्या टायमिंगपर्यंत जाणं होते का नाही. तर फायनली आम्ही रिटर्न फिरतानाच. मित्रांनो, आता आम्ही फायनली जेवणासाठी थांबलेलो आहोत. आम्ही इथपर्यंत हॉटेलच चॉईस करत होतो, हे चांगलं नाही ते चांगलं नाही. फायनली आम्ही चॉईस केलं हॉटेल आणि इथे जेवायला थांबलेलो आहोत. जसं की आता पाहू शकतात तुम्ही.
फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता मांजरसुंब्या जवळ खूप वेळानंतर माझ्या मित्रांनी फक्त 20 ते 30 किलोमीटर गाडी चालवण्यासाठी घेतली, ते पण बळच घे बाबा म्हणलं, कारण की मी खूप ट्रॅव्हल केलेलं आहे, कारण की खूप जाणं येणं आणि मीच गाडी चालवलेली आहे. 1 मिनिटसुद्धा त्यांनी गाडी घेतलेली नाही, त्यासाठी बळच रिक्वेस्ट केली. आणि हा कडूझार मित्रांनी आता नंतर नेक्स्ट टाईमला आता गाडी घेतलेली आहे, ते पण मांजरसुंबीपर्यंतच घेणार आहे 20 ते 30 किलोमीटर चालवण्यासाठी.